राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या, कर्जमाफी, पीक विमा, कापूस, कांदा, सोयाबीन, ऊस भाव, सरकारी योजना आणि अनेक महत्त्वाचे अपडेट्स आजच्या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर जाऊन ऑल ओव्हर सेट करा. कांदा आयात व बाजार स्थिती. बांगलादेशमधून होणाऱ्या कांद्याच्या आयातीवर पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. आयात परवाना प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून हा निर्णय स्थानिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आला आहे. दरम्यान बाजारात कांद्याची आवक वाढताना दिसत आहे. सध्या 619 ट्रक कांदा विक्रीसाठी उपलब्ध असून आवक वाढल्यास दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही बाजारात कांद्याचा दर 2300 रुपयांपर्यंत तर कमाल दर 2500 ते 2600 रुपयांच्या आसपास नोंदवला गेला आहे. ऊस साखर उद्योग व गाळप अपडेट. हार्वेस्टरद्वारे तोड झाल्यानंतर उरलेल्या ऊसांची अखेरची मालतोड सुरू आहे. सोलापूर जिल्हा ऊस गाळपात आघाडीवर असून 2 कोटी टनापेक्षा अधिक गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उतारा सर्वाधिक 10.65% तर सोलापूरचा 8.37% नोंदवला गेला आहे. राज्यात एकूण 31 कोटी टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. तोडणी लांबल्यामुळे ऊसाला तुरे आल्याने वजन घटण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. वडक शिवाल परिसरात 110 एकर ऊस जळाल्याने सुमारे 3000 टन ऊसाचे नुकसान झाले असून 200 शेतकरी बाधित झाले आहेत. नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे. पीक विमा व अतिवृष्टी मदत. जळगाव जामोद तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप 2024-25 हंगामाचा पीक विमा काढलेला असतानाही अद्याप विमा रक्कम वितरित न झाल्याने 8 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक दिली. उमरखेड परिसरात 16-17 ऑगस्टच्या अतिवृष्टी सर्वेक्षणात अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. कापूस बाजार भाव. सीसीआय मुळे कापूस बाजारात हालचाल दिसून येत आहे. सध्या कापसाचे दर 7700 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति क्विंटल 400 ते 500 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. भोकरदन येथे 1.80 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून सीसीआयच्या 2 केंद्रांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना 8110 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. सोयाबीन व भाव फरक. मनोरा तालुक्यातील शेतकरी सोयाबीन भाव फरकासाठी आक्रमक झाले आहेत. मध्य प्रदेश सरकारने 1300 रुपये प्रति क्विंटल भाव फरक जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्रातही भाव फरक जाहीर झाल्यास 3533 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 5.27 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा. नवीन वर्षापासून महिन्याला 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ मिळणार. शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. शेती व पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ. थेट आर्थिक फायदा.